नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड सीईटी पासून कॅप प्रोसेसपर्यंत कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची बाब की अजून बीएड सीईटीचे जी कॅप प्रोसेस आहे ते सुरू झालेली नाही आहे। अनेक कॅन्डिडेट आहेत आपल्याला दिवसभरामध्ये एकच प्रश्न विचारत आहेत की बीएडची जी कॅप प्रोसेस आहे ती सुरू झाली आहे का। आज संध्याकाळी देखील उशिरापर्यंत आपण जी हेल्पलाईन आहे तर या ठिकाणी कॉल केला होता। तर सध्या वेबसाईट अंतर्गत जो पहिला टप्पा आहे कॉलेज नोंदणी तर ही सुरू झालेली आहे। तर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये काही करायचं नाही आहे। दुसरा टप्पा आहे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फॉर्म हे या चालू आठवड्यामध्ये कुठल्याही वेळी सुरू होऊ शकतात अशा प्रकारचं उत्तर मिळालेलं आहे। परंतु लक्षात घ्या की या संदर्भात आपण तारीख सांगा अशा प्रकारची विचारणा केली, परंतु त्यांच्यामार्फत कुठल्याही प्रकारची स्पष्टता या संदर्भात देण्यात आलेली नाही आहे। म्हणजेच काय की जोपर्यंत पोर्टलवरती अधिकृत नोटिफिकेशन येत नाही आहे तोपर्यंत बीएड कॅप प्रोसेसला सुरुवात होणार नाही आहे। तर अनेक सारे प्रश्न आहेत विद्यार्थी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी विचारत आहेत। तर सगळ्यांना एकच विनंती की जोपर्यंत कॅप प्रोसेस सुरू होत नाही आहे तोपर्यंत जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे 4 सेमिस्टर असतील, 6 सेमिस्टर असतील, 8 सेमिस्टर असेल तर अशा सगळ्या सेमिस्टरच्या नुसार जे आवश्यक आहे ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट आपण आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना देणार आहोत। फक्त एकच विनंती की विद्यार्थ्यांनी थोडी प्रतीक्षा करा। जशी कॅप प्रोसेस सुरू होते तशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक असणार आहेत अशा सर्वच गोष्टी आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला दिल्या जाणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण मोफत काउन्सिलिंग करत आहोत। कुठल्याही प्रकारची फी विद्यार्थ्यांकडून घेतली जात नाहीये। तर अशा प्रकारची अपडेट आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कॅप प्रोसेसचा फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट लिहायचं आहे। ज्यावेळी तुम्ही फॉर्म भराल त्यावेळीची तारीख देखील त्या ठिकाणी टाकायची आहे। अनेक विद्यार्थ्यांचा एक प्रश्न होता की आमच्याकडे कागदपत्र नाही आहेत, पावती चालेल का। तर लक्षात घ्या की जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरी अंतर्गत येतात याच्यामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर याच्या तुम्हाला पावत्या सध्या या कॅप प्रोसेसमध्ये अपलोड करता येणार आहेत। पण या पावत्या कधीपर्यंत चालणार तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे की बीएड सीईटी अंतर्गत कॅप राऊंड पहिला, दुसरा, तिसरा आणि सगळ्यात शेवटचा इन्स्टिट्यूट लेवलचा जो कॅप राऊंड आहे तर हा सध्या सुरू होत असतो। तर याच्यामध्ये तुम्ही जी कॅप प्रोसेसची जी ही राऊंड स्टेप आहे तर याच्या अंतर्गत तुम्ही पावती अपलोड करू शकता। पण कॉलेज अलॉकेट झाल्यानंतर ज्यावेळी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची वेळ येते त्यावेळी मात्र तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट सादर करावे लागतात, त्यावेळी पावती चालत नाही। तर अशा प्रकारची अपडेट आहे। मागील साधारणतः 2 ते 3 वर्षापासून जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरी अंतर्गत होते तर अशा विद्यार्थ्यांना बीएड कॅप प्रोसेस झाल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती। पण यावर्षी अजून तसं परिपत्रक आले नाहीये। जर आलंच तर आपण या संदर्भात माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर असेल तर ते पुढील वर्षापर्यंत म्हणजे सन 2027 पर्यंत, मार्च 27 पर्यंत व्हॅलिड असणं गरजेचं आहे। तर सगळी कागदपत्र एकत्र गोळा करायची आहेत आणि थोडी प्रतीक्षा करा। जोपर्यंत फॉर्म सुरू होत नाहीये तोपर्यंत आपण जी काही PDF फाईल असतील किंवा आवश्यक जी कन्व्हर्जन सर्टिफिकेट असेल ते आपण देणार नाही आहोत, कारण का सगळ्यांनाच आपण एकत्रित हा बंच देणार आहोत, अगदी मोफत देणार आहोत। त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडी प्रतीक्षा करायची आहे। बीएड कॅपचे प्रोसेसचे फॉर्म आहे ते कुठल्याही वेळी सुरू होऊ शकतात। तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। इतर जी आवश्यक माहिती आहे ती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देतच आहोत। तर अशी ही महत्त्वाची अपडेट आहे। सर्टिफिकेट महत्त्वाचे आहेत। विद्यार्थ्यांना जर स्कॉलरशिप मिळवायची असेल तर त्यासाठी ही कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिनल असेल, रिझर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना गरजेचं असतं। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।